अप्पर वर्धा प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी व प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला अशा विविध मागण्या घेऊन अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचे गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे। या मागण्या संदर्भात प्रकल्पग्रस्तांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रकल्पग्रस्त करीत आहे। त्याकरिता अनेक प्रकारची आंदोलने देखील करण्यात आली। इतकेच नव्हे तर प्रकल्पग्रस्त आंदोलक गोपाल दहिवळे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने राज्य सरकारला जबाबदार ठरवून उपोषण मंडपातच आपल्या प्राणाची आहुती दिली। परंतु तरीही प्रशासनाने केवळ प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करून मागण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची ठाम भूमिका घेतली नसल्याने आज दिनांक 18 जून रोजी सकाळी 10 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी थेट मंत्रालय गाठून घेराव आंदोलनाची तयारी दर्शवली आहे। परंतु प्रशासनाने मंत्रालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवून आंदोलकांना रोखण्यात आले आहे। अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचे मुंबई मंत्रालयासमोर घेराव आंदोलनाला सुरुवात, पोलिसांचा तगडा बंदोबस्त। आज दिनांक 18 जून रोजी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी सकाळी 10 वाजतापासून मुंबई मंत्रालयासमोर घेराव आंदोलनाला सुरुवात केली असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न निकाली काढण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे। अप्पर वर्धा प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला नोकरी व प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला अशा प्रकारच्या मागण्या घेऊन गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त आंदोलन करीत आहे। आज मुंबई मंत्रालयाला घेराव घालून आंदोलनाच्या तयारीत असताना मुंबई मंत्रालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढवून प्रशासनाकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे। मागण्यासंदर्भात ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले। आंदोलक सुद्धा मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईपर्यंत हटणार नसल्याचा निराधार ठाम असल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे। प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या निकाली निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शिवसेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे यांनी सांगितले। जनमत लाईव्ह न्यूज साठी मोर्शीमधून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।